नमस्कार मित्रांनो. रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने चोख उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानुसार रेशन दुकानावर धान्य आल्याचा व दुकानदारावरून धान्य घेतल्याचा मेसेज संबंधित लाभार्थ्याच्या मोबाईलवर येणार आहे. त्यासाठी रेशन दुकानात आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. रेशन दुकानातील धान्य अनेकदा काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे उघडकीस आलेले आहे. हा प्रकार कायम बंद व्हावा यासाठी शासनाने सर्वंकष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व रेशन कार्ड धारकांना आधार क्रमांकाशी लिंक करण्यात येत आहे. तर सोबतच रेशन कार्ड किंवा रेशन दुकानामध्ये बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. कोणत्या गोदामातून रेशन दुकानात किती धान्य पाठविले, तसेच दुकानातून किती आणि कधी धान्य उचलले याची माहिती रेशन कार्ड धारकाच्या मोबाईलवर SMS ने देण्यात येणार आहे. तर त्यासाठी SMS गेटवे हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहे. रेशन कार्ड धारकांनी ही सुविधा विभागाकडून तसेच प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. नागरिकांना देखील धान्य वाटप प्रणालीत प्रत्यक्ष सहभाग नोंदवण्याकरिता मोबाईल क्रमांक रेशन कार्डशी लिंक करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. तर दुकानात धान्य आले तर मोबाईलवर कळणार आहे. ते कसे कळणार ते बघू. SMS गेटवे या सॉफ्टवेअरचा वापर करून रेशन कार्ड धारकाच्या मोबाईल क्रमांकावर गोदामातून रेशन दुकानात किती धान्य कधी पाठविण्यात आले याची माहिती दिली जाणार आहे. तर तुम्हाला काय करावे लागणार तुम्हाला मेसेज येण्यासाठी ते बघू. नियमित वापरात असलेला मोबाईल क्रमांक रेशन कार्डशी जोडून घेणे आवश्यक आहे. धान्य मिळणारे रेशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे अशी माहिती प्राप्त झालेली आहे. तर नंबर अपडेट करायला पैसे लागतात का ते बघू. शिधापत्रिका धारकांना मोबाईल क्रमांक शिधावाटप प्रणालीशी लिंक करण्यासाठी संबंधित दुकानात जावे लागणार आहे. या प्रक्रियेकरिता कुठलेही शुल्क आकारले जात नाहीत, म्हणजेच कुठलेही पैसे तुमच्याकडून घेतले जात नाहीत. तर धान्य वितरण प्रणाली पूर्णतः पारदर्शक करण्याचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. त्यातच एक भाग म्हणून शिधावाटप प्रणालीशी नागरिकांचे मोबाईल क्रमांक जोडले जात आहेत. लाभार्थींनी ही प्रक्रिया विनामूल्य पूर्ण करावी ही माहिती सांगण्यात आलेली आहे. तर तुमच्या नावाचे रेशन दुसरे कोणी उचलले तर काय करावे ते बघू. रेशन कार्ड धारकांनी दुकानातून रेशन घेताच त्याचा मेसेज लिंक केलेल्या मोबाईलवर धडकणार आहे. यामुळे आपल्या कार्डवर कोणी दुसऱ्यानेच रेशन घेतल्यास ते तात्काळ कळणार आहे. तर 1.79 लाख रेशन कार्ड धारकाचा नंबर अपडेट करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील 1.79 लाख रेशन कार्ड धारकाचा मोबाईल नंबर रेशन कार्डशी जोडलेला गेलेला आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. तर किती गहू तांदूळ घेतला की मोबाईलवर कळणार आहे ते बघू. मोबाईल क्रमांक लिंक असलेल्या कार्डद्वारे गहू आणि तांदूळ नेमका किती घेतला ही माहिती देखील मोबाईलवर तत्काळ कळणार आहे. असल्याने गैरप्रकार थांबवणे शक्य होणार आहे. धान्य मिळवण्याकरिता स्वतःचा मोबाईल क्रमांक रेशन कार्डशी अपडेट करून घेणे आवश्यक आहे. तर कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी आहेत रेशन कार्डचे ते बघू. यामध्ये वाशिम तालुक्यात शिधापत्रिका धारक आहेत 48,156 आणि मोबाईल क्रमांक अपडेट किंवा लिंक केलेला 35,300 लोकांनी. मालेगाव या तालुक्यात 41,707 तर 26,050 लोकांनी मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे. रिसोड या तालुक्यात 45,094 लोकांकडे शिधापत्रिका आहेत तर 36,008 लोकांनी मोबाईल क्रमांक लिंक केलेला आहे.
मंगळूरपीर यासाठी 37,801 जणांकडे शिधापत्रिका आहेत. 22,100 लोकांनी मोबाईल नंबर लिंक केलेला आहे. मानोरा या तालुक्यासाठी 37,081 लोकांनी शिधापत्रिका आहेत. तर 31,010 लोकांनी मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे. कारंजा या तालुक्याकरिता 40,676 लोकांकडे शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आहे. तर 28,600 लोकांनी मोबाईल नंबर लिंक केलेला आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.